सायकोलॉजी आणि मेडिकल टर्म्सचा भडीमार सुरू झाला. समजा नाही लेकिन सुनने में अच्छा लगाचा फील आला. ट्विस्ट वर ट्विस्ट बघत डोक्याचा भुगा झाला. आयडेंटिटी चित्रपट प्रेक्षकांसाठी एक माइलस्टोन झाला. नमस्कार मित्र हो, एक भन्नाट चित्रपट बघायचा असल्यास हा आयडेंटिटी चित्रपट आपल्यासाठी बेस्ट चॉईस ठरेल. यात मुख्य भूमिकेत आहेत टोविनो थॉमस, ज्याला आपण मिन्नल बुर्लीमध्ये बघितलं होतं, किंवा अजून सांगायचं झालं तर फोरेन्सिक 2018 किंवा 2024 आलेला ARM वगैरे. याच्यासोबत आहे त्रिशा कृष्णन, मंदिरा बेदी आणि विनय राय. हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारचा चित्रपट असून सगळ्यांचा अभिनय उत्तम झाला आहे. खूप दिवसांनी इतका छान मर्डर मिस्ट्रीवर आधारित चित्रपट बघितला. फेस ब्लाइंडनेस हा प्रकार मला नवीन होता, ज्यात एखाद्याला दोन चेहऱ्यांमध्ये फरक ओळखता येत नाही. त्याला जवळजवळ सगळेच चेहरे सारखेच वाटतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे या चित्रपटाची हिरोईन जेव्हा एखाद्या मर्डरची साक्षीदार होते तेव्हा तिला तो चेहरा आठवताना तिची कशी जमलिंग होते. आपला हिरो हा एक स्केच आर्टिस्ट असतो. तो कसा तिच्या वर्णन केलेल्या चेहऱ्यांना कागदावर उतरवतो आणि ते चेहरे कुणाचे असतात वगैरे गोष्टी आपल्याला रंजक पद्धतीने हा चित्रपट दाखवतो. चित्रपटाची कथा आपल्याला अगदी सुरुवातीपासूनच बांधून ठेवते आणि कुठेही न भरकटता आपल्या मुख्य विषयावर मध्यम गतीने चालत राहते. ह्यात काही बौद्धिक गोष्टीही आपल्याला बघायला मिळतात, जसे माणसाचा मेंदू कसे काम करतो, तो चेहरे कसे ओळखतो, चेहऱ्यांना लक्षात कसा ठेवतो, स्केच काढताना आर्टिस्ट कुठल्या बारकाव्यांकडे लक्ष देतात वगैरे. शिवाय वेळोवेळी आलेल्या ट्विस्टने पुढे काय होणार याची उत्कंठाही प्रेक्षकांना लागून राहते. यातली शेवटची मारामारी ही दमदार झाली असून खरी वाटते. बॅकग्राऊंड म्युझिकही छान आहे. जसजशी कथा पुढे सरकत जाते तसतसे आपणही चित्रपटात गुंतत जातो आणि दिसणाऱ्या प्रत्येक कलाकारावर संशय घेत राहतो. हे एक प्रकारे या सस्पेन्स चित्रपटाचे यशच म्हणावे लागेल. एकंदरीत तुम्हाला जर छान वेळ घालवायचा असेल, ज्यात तुम्हाला सस्पेन्स थ्रिल सोबतच नवीन माहिती मिळवायची असेल, तर हा चित्रपट मी नक्की रेकमेंड करेन. चित्रपटात काही सेकंदाचे सीन्स आहेत ज्यात मुलींवर अत्याचार करताना दाखवले आहेत, त्यामुळे लहान मुलांसोबत हा चित्रपट बघू नका. पण तेवढा भाग सोडला तर चित्रपट चांगला आहे, कुठेही शिवीगाळ वगैरे नाही आहे. मी आयडेंटिटी चित्रपटाला देईल 10 पैकी 8 मार्क्स. तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. रिव्ह्यू आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.